नमस्कार मित्रांनो, शेतकऱ्यांना जर कोणत्याही योजनेचा लाभ घ्यायचा असेल आणि अनुदान मिळवायचं असेल तर महाडीबीटी पोर्टलद्वारे हे योजना आहेत त्या राबवल्या जातात। तर महाडीबीटी पोर्टलवरती जर तुमचं अकाउंट नसेल तर तुम्ही या योजनेकरता अप्लायच करू शकत नाही। तर ज्या शेतकऱ्यांचं महाडीबीटी पोर्टलवरती अकाउंट नसेल त्या शेतकऱ्यांनी आपलं अकाउंट महाडीबीटी पोर्टलवरती अगदी सोप्या पद्धतीने कशा प्रकारे बनवायचं आणि मोबाईलच्या सहाय्याने कसं बनवायचं ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। शेतकऱ्यांकरता राज्य सरकार ज्या कोणत्याही योजना राबवल्या जातात त्या महाडीबीटी या पोर्टलच्या माध्यमातून राबवल्या जातात। जसे की तुम्हाला जर ट्रॅक्टर घ्यायचा असेल तर तेथे देखील तुम्हाला महाडीबीटीच्या पोर्टलवरतीच अप्लाय करायचं असतं। त्यानंतर ट्रॅक्टरची जे अवजारे घ्यायचे असेल किंवा पॉवर टिलर घ्यायचा असेल, तुमच्या शेतीकरता जर तुम्हाला पीव्हीसी पाईप संच घ्यायचा असेल, तुम्हाला विहीर बांधकाम करायचं असेल, विहीर खोदकामचं बांधकाम करायचं असेल, बोरवेल करायची असेल किंवा फवारणी पंप करता जर अर्ज सादर करायचा असेल, कोणतीही अनुदानित योजना असो, या सर्वांकरता तुम्हाला महाडीबीटी पोर्टलच्या सहाय्याने अर्ज सादर करायचा असतो। परंतु बरेच असे शेतकरी आहेत त्यांचं महाडीबीटी पोर्टलवरती अकाउंटच नसते, त्यामुळे ते या योजनांचा लाभ घेऊ शकत नाही। आणि अगदी सोप्या पद्धतीने तुम्ही महाडीबीटी पोर्टलवरती तुमच्या मोबाईलच्या सहाय्याने हे अकाउंट काढू शकता आणि ज्या कोणत्याही योजना येत असेल त्या योजनेकरता घरबसल्या अप्लाय करू शकता। तर महाडीबीटी पोर्टलवरती जर तुम्हाला अकाउंट काढायचे असेल तर शेतकऱ्यांकडे त्याचं आधार कार्ड असणे गरजेचं आहे आणि आधार कार्डला त्याचा मोबाईल नंबर लिंक असणे गरजेचं आहे। त्यानंतर पुढील प्रोसेस जे आहे ते तुम्ही करू शकणार आहात। सोबतच ज्या शेतकऱ्यांचं अकाउंट काढायचं आहे त्या शेतकऱ्याचा शेतीचा 7/12, 8 आणि तुम्हाला त्याचं एक बँक पासबुकचे डिटेल असणे तुमच्याकडे गरजेचं आहे। एवढे 4 डॉक्युमेंट जर असेल तर तुम्ही महाडीबीटी पोर्टलवरती हे अकाउंट ओपन करू शकता। चला तर मग पाहूया की अगदी सोप्या पद्धतीने महाडीबीटी पोर्टलवरती कशा प्रकारे अकाउंट ओपन करायचे। महाडीबीटी पोर्टलवरती अकाउंट काढण्याकरता गुगलमध्ये तुम्हाला टाईप करायचं आहे महाडीबीटी फार्मर। त्यानंतर पहिल्या नंबरची वेबसाईट आहे ते तुम्हाला दिसेल, त्यावरती क्लिक करायचं आहे। mahadbpt.maharashtra.gov ही वेबसाईट तुम्हाला ओपन करायची आहे। ही वेबसाईट अशा प्रकारे शेतकरी योजना आणि ग्रीन कलरमध्ये तुम्हाला पाहायला मिळेल। त्यानंतर नवीन अर्जदार नोंदणी अशा प्रकारचं हे ऑप्शन तुम्हाला इथे दिसेल, तर यावरती क्लिक करायचं आहे। नवीन अर्जदार नोंदणी ओपन केल्यानंतर तुम्हाला एक फॉर्म दिसेल जिथे की सर्व इन्फॉर्मेशन तुम्हाला भरायची आहे। अर्जदाराचे नाव इथे तुम्हाला व्यवस्थितरित्या आधार कार्ड प्रमाणेच टाकायचं आहे। त्यानंतर तुम्हाला वापरकर्ता ID जनरेट करायचा आहे। जसं की माझं नाव अंकुश कोंडेकर असेल तर मी अंकुश 1 2 3 4 5 किंवा अंकुश कोंडेकर अशा प्रकारे कोणत्याही प्रकारे तुम्ही तुमचं युजरनेम असं युनिक असं युजरनेम इथे तयार करायचं आहे। त्यानंतर एक पासवर्ड जनरेट करायचा आहे। वापरकर्ता ID आणि पासवर्ड हा तुम्हाला कुठेतरी नोट डाऊन करून ठेवायचा आहे। त्यानंतर तुम्हाला इथे ईमेल ID आणि मोबाईल नंबर विचारेल। ईमेल ID हा ऑप्शनल आहे। त्यानंतर इथे मोबाईल नंबर तुम्हाला टाकायचा आहे आणि हा जो कॅप्चा कोड दिसत आहे तो टाकून नोंदणी करा या ऑप्शनवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे। अकाउंट काढल्यानंतर तुम्ही जो युजर ID आणि पासवर्ड बनवलेला होता त्याकरता त्याला आपण आता लॉग इन करायचं आहे। तर वापरकर्ता ID या ऑप्शनवरती क्लिक करून तुम्हाला इथे तुमचं जे युजरनेम आहे ते टाकायचं आहे आणि तुमचा जो पासवर्ड आहे तो इथे टाकायचा आहे। आणि हा कॅप्चा ज्याप्रमाणे तुम्हाला दिसतो, कॅपिटलमध्ये दिसत असेल तर कॅपिटलमध्ये आणि स्मॉलमध्ये दिसत असेल तर स्मॉलमध्ये हा भरायचा आहे आणि लॉग इन करा या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे। त्यानंतर अशा प्रकारचं पेज तुमच्यासमोर ओपन होईल। आपण शेतकरी गट संस्था म्हणून नोंदणी करू इच्छिता का, हो किंवा नाही? जर करायचं असेल तुम्ही हो करू शकता, मी इथे नाही केलेला आहे। त्यानंतर तुम्हाला इथे तुमचा जो आधार कार्ड क्रमांक आहे तो विचारेल, तो आधार कार्ड क्रमांक तुम्हाला इथे टाकायचा आहे। आधार कार्ड क्रमांक टाकल्यानंतर OTP या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे आणि मी सहमत आहे हे ऑप्शन तुम्हाला क्लिक करायचं आहे। त्यानंतर OTP पाठवा अशा प्रकारचं ऑप्शन तुम्हाला पाहायला मिळेल, तर त्यावरती क्लिक करायचं आहे। मोबाईल नंबरवरती आलेला OTP टाकून तुम्हाला व्हेरिफिकेशन करून घ्यायचं आहे। आधार प्रमाणीकरण झाल्यानंतर तुम्हाला तुमचं परत एकदा युजरनेम आणि पासवर्ड टाकायचा आहे आणि तुम्हाला तुमचं अकाउंट जे आहे ते लॉग इन करायचं आहे। अकाउंट लॉग इन केल्यानंतर आपले प्रोफाईल अपूर्ण आहे, तुम्हाला तुमचं प्रोफाईल पूर्ण करायचं आहे असा मेसेज दाखवला जाईल, त्यावर ओके करायचं आहे आणि इथे क्लिक करा या ऑप्शनवरती क्लिक करून आपलं जे काही प्रोफाईल आहे ते कंप्लीट करायचं आहे। जसे की इथे तुमची माहिती संपूर्ण भरायची आहे, तुमचा मोबाईल नंबर व्यवस्थितरित्या चेक करायचा आहे,
तुमचं आधार कार्ड प्रमाणे इथे पहिले नाव टाकायचं आहे, इथे वडिलांचं नाव टाकायचं आहे आणि इथे आडनाव टाकायचे आहे. हे तिन्ही नाव टाकल्यानंतर तुम्ही आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबातील आहे का, असेल तर हो करायचं आहे, नसेल तर नाही करायचं आहे. इथे हो किंवा नाही दोन्ही ऑप्शन तुम्हाला पाहायला मिळेल. त्यानंतर तुम्ही भारतीय सैन्य दलात सैनिक किंवा माजी सैनिक म्हणून कार्यरत आहात का, होय किंवा नाही हे ऑप्शन तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे. आणि जात वर्गवारीमध्ये तुमची जे काही वर्गवारी येत असेल SC किंवा ST ते इथे निवडायचं आहे. SC किंवा ST याच्या व्यतिरिक्त जर येत असेल तर तुम्ही इथे इतर निवडायचं आहे. त्यानंतर तुमच्याकडे जात प्रमाणपत्र आहे का, तर त्याला तुम्हाला होय करायचं आहे आणि इथे तुमचं वार्षिक उत्पन्न जे आहे ते इथे टाकायचं आहे. त्यानंतर आपल्याकडे उत्पन्न प्रमाणपत्र आहे का, तर याला देखील होय करायचं आहे आणि इथे कुठल्याही प्रकारचं तुम्हाला जर अपंगत्व असेल तर होय करायचं आहे आणि नसेल तर ते नाही करायचं आहे. त्यानंतर तुम्हाला इथे बँकेचा जो तपशील आहे तो टाकायचा आहे. इथे तुम्हाला तुमचा बँके खाते क्रमांक आणि IFSC कोड टाकायचा आहे आणि जतन करा या ऑप्शनवरती क्लिक करायचं. ही संपूर्ण इन्फॉर्मेशन भरल्यानंतर तुम्हाला जतन करा या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर तुम्हाला नवीन पेज ओपन होईल जिथे की तुमचा जो पत्ता आहे तो टाकायचा आहे. इथे कायमचा पत्ता आणि इथं पत्रव्यवहाराचा पत्ता टाकायचा आहे. कायमचा पत्ता आणि पत्रव्यवहाराचा पत्ता दोन्ही सारखाच असेल तर तुम्हाला इथे होय करायचा आहे. तो ऑटोमॅटिकली वर जो पत्ता लिहिलेला आहे तो पत्ता खाली येईल. त्यानंतर तुम्हाला जतन करा या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर एवढी माहिती भरल्यानंतर तुमच्याकडे आता तुम्हाला भरायची आहे शेतीची माहिती, जिथे की तुमची शेती असेल. यामध्ये तुम्हाला तुमचा जिल्हा निवडायचा आहे. त्यानंतर ज्या तालुक्यात तुमची शेती येते ते क्षेत्रफळ ज्या तालुक्यामध्ये येते तो तालुका इथे निवडायचा आहे आणि जे गाव येतं ते इथे गाव निवडायचं आहे. त्यानंतर तुम्हाला इथे खाली 8 क्रमांक जो आहे तो टाकायचा आहे. तुमचा 8 क्रमांक हा तुमच्या सातबाऱ्यावरती दिलेला असतो, तो तुम्हाला व्यवस्थितरित्या टाकायचा आहे आणि एकूण जे क्षेत्रफळ आहे ते तुम्हाला इथे टाकायचं आहे. त्यानंतर खाली तुम्हाला सातबाऱ्याचा जो तपशील आहे तो टाकायचा आहे. सातबाऱ्यामध्ये तुम्हाला तुमचा सर्वे म्हणजेच गट नंबर टाकायचा आहे आणि जे क्षेत्रफळ आहे ते इथे टाकायचं आहे. एकूण क्षेत्रफळामध्ये तुमचं संयुक्त मालकीचं जे क्षेत्रफळ आहे ते टाकायचं आहे आणि जर सिंचनाखाली काही क्षेत्रफळ असेल ते देखील तुम्ही इथे टाकू शकता. जर संपूर्ण क्षेत्रफळ तुमचं सिंचनाखाली असेल तर ते तुम्ही संपूर्ण क्षेत्रफळ इथे टाकू शकता, जेणेकरून संपूर्ण क्षेत्रफळ हे सिंचनाखाली येईल. जर नसेल तर तुम्ही इथे काहीही टाकले नाही तरी चालेल. कोरडवाहू क्षेत्रफळमध्ये तुमचं जे क्षेत्रफळ आहे ते आलेलं आहे का ते बघायचं आहे. त्यानंतर इथे तुम्हाला कर्मवीर दादासाहेब गायकवाड योजनेअंतर्गत आपण जमीन वाटप केली आहे का अशा प्रकारे विचारलं जाईल, तर त्याला तुम्हाला होय किंवा नाही करायचं आहे. तर जर असेल तर होय करायचं आहे आणि नसेल तर नाही करायचं आहे. त्यानंतर शेतकरी उत्पादन कंपनीचे सदस्य आहे का, त्यानंतर तुम्हाला इथे नाही करायचं आहे. सोलर पंप आहे का, तर ते देखील तुमच्याकडे असेल तर हो करायचं आहे आणि नसेल तर नाही करायचं आहे. ही जमिनीची तपशील तुम्ही टाकल्यानंतर तुम्हाला जमिनीचा तपशील जतन करा अशा प्रकारचे जे ऑप्शन दिसतं त्यावरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर याच सर्वे नंबरमध्ये जर तुमची आणखी जमीन असेल तर त्याच गावात क्रमांक जोडा अशा प्रकारचं ऑप्शन दिसतं. तर आणखी क्षेत्रफळ असेल तर तुम्ही दुसरी जी शेती आहे ते देखील जोडू शकता. जर नसेल तर पुढे जा या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर तुम्हाला टाकायचा आहे पिकाचा तपशील. जे कोणतं पीक तुमच्या शेतीमध्ये असेल ते तुम्हाला इथे टाकायचं आहे. त्यानंतर पिकांचा समावेश करा या ऑप्शनवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. एवढी माहिती भरल्यानंतर आणखी जर माहिती जोडायची असेल तर त्या पिकाची माहिती तुम्ही जोडू शकता किंवा पुढे जा या ऑप्शनवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. त्यानंतर पिकाची माहिती यशस्वीरित्या झालेली आहे आणि तुमचं प्रोफाईल देखील 100% पूर्ण झालेलं आहे. 100% प्रोफाईल पूर्ण झालेलं आहे की नाही ते तुम्हाला इथे माहिती पडेल. प्रोफाईल संपूर्णतः 100% झालेली आहे, म्हणजेच तुमचं प्रोफाईल पूर्णपणे कंप्लीट झालेला आहे. आता तुम्ही कोणत्याही योजनेकरता अर्ज जो आहे तो सादर करू शकता. जर तुम्हाला कोणत्याही योजनेकरता अर्ज सादर करायचा असेल तर मुखपृष्ठ या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे आणि इथे तुम्हाला अर्ज करा अशा प्रकारचं ऑप्शन दिसणार. तर या अर्ज करा या ऑप्शनवरती तुम्हाला क्लिक केल्यानंतर ज्या विभागाअंतर्गत तुम्हाला अर्ज सादर करायचा आहे ते इथे बाबी निवडायचं आहे, जसे की कृषी यांत्रिकीकरण, सिंचन, बियाणे, फलोत्पादन आणि त्याचप्रमाणे जर तुम्हाला विहिरी करता म्हणजेच नवीन विहीर बांधकाम करता जर अर्ज सादर करायचा असेल तो देखील इथे करू शकता. तर आपण इथे विहीर बांधकाम करता अर्ज सादर करून दाखवणार आहोत.
तर बाबी निवडा याच्यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे आणि त्यानंतर तुम्हाला इथे तुमची जे माहिती आहे ते विचारल्या जाईल। इथे तालुकामध्ये जे तालुका आहे ते चेक करायचं आहे। तुम्ही जे क्षेत्रफळ टाकलेलं होतं गावाचं म्हणजेच शेतीचं ते इथे दिसेल आणि मुख्य घटकमध्ये तुम्हाला अनुसूचित जाती आहे की जमाती आहे ते ऑटोमॅटिकली तुमच्या प्रोफाईलनुसार येऊन जाईल। त्यानंतर बाबमध्ये निवड करायची आहे। आपल्याला इथे नवीन विहीर बांधकामाकरता अर्ज सादर करायचा आहे, तर नवीन विहिरीचे बांधकाम याकरता ऑप्शन हे सिलेक्ट करायचं आहे। तुम्हाला इतर योजनेकरता अर्ज सादर करायचा असेल तर ते इथे तुम्ही सिलेक्ट करू शकता। योजना बऱ्याचशा योजना इथे दिलेल्या आहे। तर हे एवढं सिलेक्ट केल्यानंतर तुम्हाला इथे सन 2001 नंतर मला तिसरे अपत्य झालेले नाही यावरती होय किंवा नाही करायचं आहे। झाले असेल तर होय करायचं आहे आणि नसेल झाले तर नाही करायचं आहे आणि मी सहमत आहे या ऑप्शनवरती टिक मार्क करायचं आहे आणि तुम्हाला इथे टिक जतन करा या बटनवरती क्लिक करायचं आहे। जतन करा या बटनवरती क्लिक करायचं केल्यानंतर तुम्हाला आणखी जर अर्ज सादर करायचा असेल तर तुम्हाला यस करायचं आहे किंवा तुम्हाला इथे नो करायचं आहे। एवढं झाल्यानंतर तुम्हाला परत जे ऑप्शन दिसेल यावरती इथे तुम्हाला ऑप्शन दिसेल की अर्ज सादर करा, कारण की आपण आता नवीन फ्रेश अर्ज सादर करत आहोत तर आपल्याला 23 रुपयाचा जो पेमेंट आहे तो करायचा आहे। अर्ज सादर करा या बटनवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथे पहा अशा प्रकारचे बटन दिसेल तर त्यावर क्लिक करायचं आहे आणि तुम्ही ज्याकरता अर्ज सादर केलेला होता त्याला प्राधान्यक्रम द्यायचा आहे। एकापेक्षा जास्त असेल तर 1, 2, 3 अशा प्रकारे प्राधान्यक्रम देऊ शकता। इथे तुम्हाला योजनेअंतर्गत ज्या बाबीसाठी निवड होईल त्या योजनेअंतर्गतच्या सर्व शर्ती व अटी मला मान्य राहील याकरता टिक करायचं आहे आणि अर्ज सादर करा या बटनवरती तुम्हाला टिक करायचं आहे। त्यानंतर मेक पेमेंट अशा प्रकारचं ऑप्शन तुम्हाला येईल। मेक पेमेंट या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे आणि इथे तुम्ही आर्थिक वर्षामध्ये 23 रुपयाचं जे पेमेंट आहे कोणत्याही योजनेकरता करायचं असेल तर 23 रुपयाचं जे पेमेंट आहे ते तुम्हाला करायचं आहे। तुम्ही पेमेंट इथे कोणत्याही ऑप्शनने करू शकता, UPI, क्रेडिट कार्ड किंवा डेबिट कार्ड कशानेही तुम्ही इथे पेमेंट जे आहे ते करू शकता। बघा आपलं पेमेंट जे झालेलं आहे आणि याची देखील प्रिंट देखील तुम्ही घेऊ शकता। त्यानंतर तुम्ही अर्ज सादर केल्यानंतर तुम्ही कोणत्या गोष्टी करता अर्ज सादर केलेला आहे तर इथे मी अर्ज केलेल्या बाबी या ऑप्शनवरती क्लिक करून तुम्ही ते नंतर पाहू शकता। त्यामध्ये तुम्हाला छाननी अंतर्गत अर्ज दिसेल। तुम्ही ज्या योजनेकरता अर्ज केलेला आहे ते सर्व अर्ज इथे पाहू शकता। सोबतच तुम्ही त्याची पोचपावती देखील इथे डाउनलोड करू शकता। तर अशा प्रकारे तुम्ही कोणत्याही योजनेकरता जे अर्ज करायचा आहे तो देखील इथे करू शकता। तर मित्रांनो अशा अगदी सोप्या पद्धतीने तुम्ही घर बसल्या मोबाईलच्या सहाय्याने महाडीबीटी पोर्टलवरती अकाउंट ओपन करू शकता आणि ज्या कोणत्याही योजना असेल त्या योजनेकरता अप्लाय करू शकता। वेळोवेळी ज्या योजना येत असतात जसे की फवारणी पंप असेल, विहीर योजना असेल, ट्रॅक्टर योजना असेल किंवा इतर कोणतेही बी बियाणे असेल, कोणतीही शेती संबंधित ज्या योजना येत असतात त्या सर्व महाडीबीटी पोर्टलवरती कशाप्रकारे अप्लाय करायचा त्याचा व्हिडिओ आपल्या चॅनलवर येतच राहतो। तर आपल्या चॅनलला तुम्ही जर सबस्क्राईब केलेले नसेल तर लगेच सबस्क्राईब या बटनवरती क्लिक करा आणि अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट्स आणि योजनांबद्दल माहिती मिळवत राहा। चला भेटूया अशाच एका नवीन महत्त्वपूर्ण व्हिडिओमध्ये। तोपर्यंत धन्यवाद।